नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मालवण येथील घटनेवर आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? छत्रपतींचा पुतळा पडला की पाडला, महत्त्वाचा प्रश्न केला उपस्थित। मसाल्याच्या पॅकेटमध्ये मिळाली मेलेली पाल, मसाला उत्पादक ब्लॅकलिस्टेड होईल की नाही? व्हाईट कॉलर गुटखा वितरकांच्या पायाखालची वाळू सरकली, अमरावती व खामगाव गुटखा वितरकांच्या अडचणीत वाढ। विभागीय राज्य सेवा आयुक्तांचा वेळेपूर्वी दौरा, महापालिका प्रशासनाची उडाली तारांबळ। वाशिम येथील राहुल वाघ हत्येचा गुन्हा उलगडला, 8 पैकी 6 आरोपी पोलिसांनी पकडले। आता सविस्तर बातम्या। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला असा प्रश्न वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केल्याने राज्यात या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे। दरम्यान आंबेडकरांच्या या प्रश्नाचे उत्तर नेमके कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते व ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या पुतळ्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळत आहे। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्यानंतर राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे। दरम्यान या वंचित बहुजन आघाडीचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी पुतळा पाडण्याबाबत शंका व्यक्त केली आहे। आंबेडकर यांनी पुतळा पडला की पाडला या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना घडली नसल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली। शेकडो वर्षांपासून स्थापन झालेल्या महापुरुषाचा एकही पुतळा पडल्याची घटना ऐकण्यात नाही। असे असताना हा पुतळा पडला की पाडला असा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे। परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही। जुन्या काळामध्ये बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील यांचे पुतळे गावागावामध्ये बसविण्यात आले आणि तेही नुसते चबुतऱ्यात बसवण्यात आले, पण ते पुतळे कधी पडल्याची बातम्या कधी आल्याच नाहीत। फोडण्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या, विटंबना झाल्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या, विद्रूप करण्याच्या भाषणा निश्चितपणे आल्या, परंतु ते पडले आणि फुटले अशा कधीच बातम्या आलेल्या नाहीत। या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला। शालेय पोषण आहारात शासनाकडून प्राप्त कांदा, लसूण आणि मसाला पॅकेटमध्ये मेलेली पाल आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे। या घटनेमुळे शासन लहान मुलांच्या जीवाशी खेळत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे। ही तुम्ही मसाल्याच्या पॅकेटमध्ये मेलेली पाल पाहत आहात, ती शालेय पोषण आहारात मुलांच्या खिचडी टाकण्यासाठी आलेल्या मसाला पॅकेटमध्ये जशीच्या तशीच आहे। हा मसाला शालेय पोषण आहारातील मुख्य पदार्थ ठरला असता तो स्वयंपाक मदतनीसला लक्षात आल्याने मोठा गंभीर प्रकार घडला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारी विषबाधा टळली, पण शासनाने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अशा प्रकारे खेळ केल्याची भावना आता पालकांमध्ये आहे। त्याचबरोबर राज्य सरकारचे अधिकारी आता कंत्राटदाराला कसा वाचेल यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान झालेल्या घटनेचा पंचनामा शाळेत झाला असून या प्रकरणात संबंधित आशुतोष ट्रेडर्स यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून पुण्यातील अधिकारी आशुतोष ट्रेडर्सला वाचविण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान याविषयी पंचनामा होत वरिष्ठांना याविषयी अवगत केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिली। गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तेल्लारा यांनी दिलेल्या माहितीनुसार
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तळेगाव डवला या शाळेमध्ये खिचडी शिजून देण्याच्या पूर्वी शाळेमध्ये उपस्थित असलेल्या स्वयंपाकी मदतनीस यांनी मसाल्याची पुडी फोडली असता त्याच्यामध्ये मेलेल्या अवस्थेतील पाल आढळून आल्याचे त्यांनी तक्रार शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे केली आणि मुख्याध्यापकांनी संबंधित विषयी गट शिक्षणाधिकारी यांना कळवले. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली आणि त्याचा उपस्थितांसमक्ष पंचनामा केला. त्याच्यानंतर सदर प्रकरणी वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवण्यात आलेला आहे. हे जे डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटरचा करारनामा हा माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सोबत झालेला आहे आणि त्या संदर्भातील पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. आशुतोष ट्रेडर्स अकोल्याचेच आहे. याच्या संदर्भातील अहवाल हा माननीय संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करण्यात येईल आणि त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. माननीय संचालक या संदर्भात जो काही निर्देश देतील त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल. अकोल्यातील गुटख्याचा कोट्यवधीचा व्यवसाय आणि अचानक झालेल्या दरवाढीच्या आरआरसीच्या बातमीने काळ्या धंद्यातील व्हाईट कॉलर अडचणीत आले आहे. धंद्यातील गुपित बाहेर कशी गेली याची त्यांनी तपासणी सुरू केली आहे. अकोल्यातील गुटख्याचा माल केवळ MIDC नाही तर थेट खडकीच्या काही घरातील गोदामात उतरविला जात आहे. इतकेच नव्हे तर खामगाव येथील माल बाळापूरपर्यंत आणि अमरावतीचा माल मूर्तिजापूरपर्यंत आणून दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरआरसीने न्यूज लावताच अमरावतीच्या एका वितरकाने अकोल्यातील गुटखा व्यावसायिकांना माल देण्यास नकार दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गुटख्याच्या व्यवसायात अमरावतीच्या बड्या व्यावसायिकाने यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणूक पाहता दरवाढीचा काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडला असून वसुलीची मोठी रक्कम कुठे जाते याची विचारणा आता सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वसुली वाढल्याने गुटख्याचे बडे डीलर अडचणीत आले आहेत. विभागीय राज्य सेवा अधिकार आयुक्तांचा दौरा पाहता महापालिकेतर्फे आवश्यक ती तयारी 2 दिवसाआधीच करण्यात आली होती. ज्या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्या कक्षाला आधीच सजविण्यात आले होते, पण दुपारी येणारे अधिकारी 11 वाजताच आल्याने महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली. अकोला महापालिकेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या अनेक सुविधांमध्ये महापालिका प्रशासन कमी पडत असल्याची भावना विभागीय राज्य सेवा अधिकार आयुक्त डॉक्टर नारुकुल्ला रामबाबू यांनी व्यक्त केली. नियोजित वेळेपूर्वीच हा दौरा झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली. विभागीय राज्य सेवा अधिकारी आयुक्त डॉक्टर नारुकुल्ला रामबाबू हे आज अकोला महापालिकेच्या महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अकोला महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांचे निरीक्षण करून तसेच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलून या अधिनियमानुसार नागरिकांना देण्यात येणाऱ्या 10 सेवांबाबत माहिती घेतली. गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पाणी आणून जलाभिषेक करण्याची यंदाचे 80वे वर्ष आहे. सोमवारी होणाऱ्या भव्य कावड यात्रेमुळे अकोला ते गांधीग्राम व इतर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. त्याची माहिती या मार्गावरून प्रवाशांनी घेण्याची गरज आहे. श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या मिरवणूक मार्ग सुव्यवस्था पाहता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. या कालावधीत भाविक गांधीग्राम येथील पूर्णेच्या पात्राजवळ मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि कावड जलाने भरून श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. या उत्सवाच्या गांधीग्राम येथून अकोला शहरात आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टँड, मामा बेकरी, बियाणी चौक, कापड बाजार, सराफा लाईन, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारुती वळण, जयहिंद चौक ते राजराजेश्वर मंदिरापर्यंतच्या मार्गावर ही कावड यात्रा असते. त्यामुळे अकोला अकोट मार्गावरील वाहतूक वळविण्यात येते. याची दक्षता सामान्य नागरिकांनी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पर्यायी मार्गाचा वापर या भागातील नागरिकांनी करण्याची गरज आहे. महापालिकेत क्लब टेंडरच्या माध्यमातून विशिष्ट कंत्राटदारांना काम देण्याचा अट्टहास राज्यातील सत्तारूढ भाजपा करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तरुण सुशिक्षित इंजिनियर ठेकेदार यांच्या हितार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्याला कारण असे की राज्य शासनाकडून मनपाला नगरोत्थान निधी, नागरी दलित वस्ती व नागरी दलितेतर निधीचा 40 कोटीचा निधी प्राप्त होत आहे। त्या अनुषंगाने मनपामध्ये परवानाधारक छोटे मोठे 204 कंत्राटदार आहेत। या सर्वांना कामे न देता भाजपाला दबावाला बळी पडून प्रशासनाने क्लब टेंडरच्या नावे झोनप्रमाणे मर्जीतील 4 मोठ्या कंत्राटदारांना कमिशनपोटी टेंडर देण्याचा प्रयत्न केला। अटी शर्तीमध्ये अशा अटी टाकल्या आहेत की छोटा कंत्राटदार टिकूच शकत नाही। त्यामध्ये प्रामुख्याने स्वतःचा प्लांट असणे आवश्यक ही सर्वात जटिल अट टाकण्यात आली आहे। सुशिक्षितांना बेरोजगार करण्याचे पाप हे सरकार करीत आहे। आयुक्त यांच्याशी चर्चा करून छोट्या कंत्राटदारांना अर्धा निधी तरी द्यावा या मागणीसह त्यांच्याकडून काही मार्ग काढतो असे उद्गार निघाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस दलातील महिला या उत्कृष्ट काम करीत आहेत। महिला पोलीस प्रशिक्षणार्थी देखील भविष्यात पोलीस दलासाठी याच पद्धतीने काम करतील असा विश्वास गृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी व्यक्त केला। पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभात ते बोलत होते। पोलीस प्रशिक्षण केंद्रात सत्र क्रमांक 65च्या पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी राज्याच्या गृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांची उपस्थिती होती। महिला पोलीस हवालदार पदासाठीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतलेल्या 737 महिला पोलीस हवालदारांनी सकाळी 8 वाजता या दीक्षांत संचलनात सहभागी होऊन कर्तव्य बजावण्याची शपथ घेतली। या दीक्षांत समारंभात पोलीस महासंचालकांच्या हस्ते या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचा सत्कार तसेच गौरविण्यात आले। त्याचबरोबर उत्कृष्ट प्रशिक्षण केलेल्या नवनियुक्ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक यावेळी पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी केले। पोलीस प्रशिक्षण केंद्राचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुती व महाविकास आघाडीसोबत समान अंतर ठेवून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी घेतला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा 21वा वर्धापन दिन सोहळा मराठा मंगल कार्यालयात गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यात राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष SL अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनार, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, रत्नाकर गुट्टे, पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर तैसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलन व स्वागत गीताने या संमेलनास प्रारंभ करण्यात आला। यावेळी पारंपरिक तुतारी वाजवून जानकर यांचे तर सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यकर्त्यांनी जर राष्ट्रीय समाज पक्षाचे 10 उमेदवार निवडून दिलेत तर राज्याच्या राजकीय व्यवस्थेत नवे मनवंतर घडून येणारा मुख्यमंत्री हा राष्ट्रीय समाज पक्षाचा होऊ शकतो असे स्पष्ट केले। आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी अन्य पक्षाच्या नादी न लागता आपल्या पक्षाला वाढविण्याचे आवाहन केले। त्याचबरोबर अकोल्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाने दिली आहे। नेता कोणाचा जो असतो जनतेच्या कार्यकर्त्याचं जर 90% तिकडं मत असेल तर मला त्यांच्या प्रमाणात जावं लागेल। कार्यकर्ते जेव्हा पार्टी उभा राहते आणि त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता 5000 कार्यकर्ते आहेत, 5000 कार्यकर्त्याचं मत आलं की तुम्हाला असं यावं लागेल तर मला त्या कार्यकर्त्याच्या बाजूने जावं लागेल। माझ्या मनात मस्त काही इच्छा असली तर माझ्या इच्छेला मुरड घालावी लागेल आणि माझ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं मला जावं लागेल। बाहेर पडायचं म्हणजे काय, आता आम्ही सर्व 288 लढायचं म्हणजे आता लढावंच लागणार ना। कार्यकर्त्याचं मत आहे तर महायुतीत असून नसून आता काय त्याचा उपयोग नाही ना। म्हणजे आता कार्यकर्त्याने डिसिजन घेतलाय म्हणल्यावर मला त्याचं ऐकावं लागेल 288 आणि त्या दृष्टीनं याच्यावर आमची पार्लमेंटला चर्चा होईल आमची दिल्लीला आमची मिटिंगची। पण राज्य लेवलच्या आज भूमिका जी आलेली आहे त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय नेतृत्व त्याला सपोर्ट करेल असं माझा अंदाज आहे। काय आहे की 21 वर्षामध्ये पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली, त्या दृष्टीनं मी आनंदित बघतो। मंत्रिपद कसं असतं ते मी शिकायला मिळालं।
आणि त्यामुळं मंत्रिपदाची जाहीर गेल्यानंतर कसं वागावं त्याची देखील समजलं. त्यामुळं आणि स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल. आता छोटा छोटा म्हणायचं नाही, राष्ट्रीय समाज पक्षही मोठा आहे, या दृष्टीने आम्ही चाललेलो आहे. त्यामुळं 21 वर्षामध्ये काही कडू काही चांगले अनुभव आले, मला नाही असं नाही, पण त्यातून मला शिकायला भरपूर चांगलं मिळालं. देशभर पक्ष गेला, देशातल्या बहुतांश 23 राज्यामध्ये टच केला, 23 राज्यात, आणि 4 राज्यात तर आम्हाला मान्यताच मिळालेली आहे. त्यामुळं मंत्रिपदाचा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी अलायन्स केली त्यावेळेस देखील आम्हाला तिथं मंत्रिपद दिलं, त्यांनी दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे त्यांच्यावर रागायची काही गरज नाही. पण आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो, त्यामुळं मलाही माझा पक्ष वाढवला पाहिजे, त्या दृष्टीनं कार्यकर्त्याला आजचं चिंतन आणि चिंतन मनन झालेलं आहे. आज राष्ट्रीय समाज पार्टी का 21वां वर्धापन दिन विदर्भ प्रदेश में डॉक्टर तौसीफ शेख साहब ने अरेंज किया था। इस प्रोग्राम में प्रमुख मार्गदर्शक पर राष्ट्रीय समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जी जानकर साहब थे, और इस वर्धापन दिन के अवसर पर यहाँ पर तय कर दिया कि महाराष्ट्र में राष्ट्रीय समाज पार्टी खुद के बल पर आगामी विधानसभा को सब जगह 288 सीट खड़े करेगी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा पडण्याचा निषेध तेल्हारा येथे करण्यात आला। या निषेध आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या डिसेंबरमध्ये भारतीय नौदल दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले आणि 8 महिने होत नाही तोच भव्य दिव्य पुतळा खाली कोसळला। त्यामुळे संपूर्ण शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या। एकीकडे देशभरात 50 वर्षांपासून असलेले पुतळे त्याला अजून टिच्चूभरही काही झाले नाही। हा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। त्या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक टॉवर चौक तेल्हारा येथे या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठिंबा देऊन निदर्शनामध्ये सहभागी झाले होते। इतिहास साक्ष आहे, शिवरायांचा जगातील पहिला पुतळा शाहू महाराजांनी जो उभारला तो आजही दिमाखाने उभा आहे। परंतु या भ्रष्टाचारी शासनाने उभारलेला केवळ 8 महिन्याचाच पुतळा आणि ज्याचं प्रत्येक माणसाच्या जातपात धर्मविरहित माणसाच्या मनात स्थान आहे असा शिवरायांचा पुतळा जर आज पडतो आहे तर त्या शासनाला काय म्हणावं हा विचारच माझ्या मनामध्ये, तो शब्दच नाही त्यांच्याबद्दल बोलायला। अशा भ्रष्ट शासनाला आम्ही सर्व जनता आपटल्याशिवाय राहणार नाही। 1961 साली यशवंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं उद्घाटन झालं। तो पुतळा आजही डौलाने उभा आहे, परंतु या पुनवती पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कालच्या कार्यकाळात 8 महिन्यापूर्वी उभारण्यात आलेल्या शिवरायाच्या पुतळ्याकडून शिवरायांची घोर विडंबना या इथे सरकारच्या काळात झालेली आहे। अशा निष्क्रिय भ्रष्टाचारी शासनाचा आम्ही निषेध करतो। वाशिम शहराच्या बागवान पुऱ्यामध्ये एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये लाखो रुपयाची रोख रक्कम आणि घरातील साहित्य जळून खाक झाले असून घराचे मोठे नुकसान झाले आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। वाशिम शहरातील बागवान पुऱ्यामध्ये एका घराला शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत घराच्या मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 2,70,000 रुपयाची रोख रक्कम जळून खाक झाली आहे। यासह घरातील फ्रीज, कूलर, अलमारी, वॉशिंग मशीन अशी अनेक साहित्य एकूण 5 लाखांचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती वाशिम अग्निशमन दलाला प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यास सुरुवात केली। मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व काही जळून खाक झाले। बऱ्याच वेळाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले। ही आग विझविण्यासाठी वाशिम अग्निशमन दलाचे PN सुरोशे, विजय नाईकवाडे, सागर बरेटी, शेख तवरेज, प्रतीक मोरे यांनी परिश्रम घेतले। गुरुवारी वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या मागे राहुल वाघ या तरुणाचा 8 जणांनी मिळून चाकू भोसकून खून केला होता। या प्रकरणातील 6 आरोपी 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आणखी 2 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान वाशिम शहरामध्ये भरदिवसा एक धक्कादायक घटना घडली आहे। वाशिम शहर पोलीस स्टेशन पाठीमागे 8 जणांच्या टोळक्याकडून राहुल वाघ या तरुणाचा खून करण्यात आला होता। घटनेपासून आरोपी फरार होते, मात्र त्यातील 8 पैकी 6 आरोपी 24 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले।
या प्रकरणात भागवत धोंगडे, वैभव गुंजकर, सागर मापारी, वीरेंद्र खडसे, गौरव गवडी, अभिषेक इरतकर या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अटक आरोपींवर विविध कलमान्वये वाशिम शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र भरदिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मालवण येथील घटनेवर आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? छत्रपतींचा पुतळा पडला की पाडला? महत्त्वाचा प्रश्न केला उपस्थित. मसाल्याच्या पॅकेटमध्ये मिळाली मेलेली पाल. मसाला उत्पादक ब्लॅकलिस्टेड होईल की नाही? व्हाईट कॉलर गुटखा वितरकांच्या पायाखालची वाळू सरकली. अमरावती व खामगाव गुटखा वितरकांच्या अडचणीत वाढ. विभागीय राज्य सेवा आयुक्तांचा वेळेपूर्वी दौरा. महापालिका प्रशासनाची उडाली तारांबळ. वाशिम येथील राहुल वाघ हत्येचा गुन्हा उलगडला. 8 पैकी 6 आरोपी पोलिसांनी पकडले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.